हिमालयाच्या धोकादायक पर्वतरांगामधील एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारं दृश्य इतकं भयानक आहे की पाहणाऱ्यांच्या देखील अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. एका बाजूला शेकडो फूट खोल दरी आहे तर दुसऱ्या बाजूला विराट डोंगर आहे आणि मध्ये एक फक्त बारीक खडकाळ ओलसर रस्ता आहे. या रस्त्यावरून एक बस जीव मुठीत धरून हळूहळू पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळते. प्रवाशांच्या चेहऱ्यावर काळजी, हृदयाची धडधड वाढलेली आहे आणि विश्वास फक्त बस ड्रायव्हरच्या हातावर. हा रस्ता इतका अरुंद आहे की फक्त 1 इंच जरी चूक झाली तरी बस थेट खाली दरीत कोसळू शकते. पावसामुळे रस्ता घसरडा झालेला आहे. डोंगरावरून कोसळणारे दगड, वरून वाहणारे झरे, सगळं मिळून ही परिस्थिती मृत्यूशी सामना करण्यासारखी दिसते. या मार्गावर चालायला देखील लोक घाबरत असतात, पण ड्रायव्हर रोज शेकडो प्रवाशांना सुरक्षितपणे पोहोचवतात. या व्हिडिओनं सोशल मीडियावरती अक्षरशः खळबळ उडून टाकलेली आहे. हजारो लोक ड्रायव्हरला खरा हिरो म्हणत आहेत, कारण एवढ्या थरारक रस्त्यावर बस चालवणं हे केवळ नोकरी नाही, ती एक धाडसी जबाबदारी आहे. एका छोट्याशा चुकीने शेकडो जीव धोक्यात येऊ शकतात, पण त्याच्या हातोटीमुळे बस पुढे सरकत राहते. प्रत्येक वळणावर त्याची एकाग्रता, संयम आणि धैर्य पाहून लोक देखील थक्क झालेले आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या छातीत धडधड वाढलेले लोक म्हणतात, ड्रायव्हर्सना खरा सलाम करायला हवाय, कारण ते फक्त गाडी चालवत नाही तर शेकडो प्रवाशांचे जीव देखील वाचवत असतात. काही नाही तर याला रील्स हिरो ऑफ द हिमालयाज ही उपाधी देखील देऊन टाकलेली आहे. हा प्रसंग फक्त व्हिडिओ नाही आहे, तर हिमालयाच्या खडतर रस्त्यावर रोज जीव धोक्यात घालून काम करणारे हजारो ड्रायव्हर्सची खरी कहाणी सांगतोय. साहस, भीती आणि जबाबदारीचा संगम असलेल्या या दृश्यानं प्रत्येकाला विचार करायला लावलंय. काही नोकऱ्या अशा असतात ज्या जगण्याची खरी किंमत शिकवत असतात. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या देखील श्वासाची धडधड वाढली असेल, पण ड्रायव्हर पाहून मनात एकच भावना येईल, हा माणूस खरंच हिमालयाचा खरा योद्धा आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ धक्कादायक जरी असला तर खरी कहाणी आणि तिथली स्ट्रगल लाईफ दाखवतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.